शेळी पालन आम्ही पहिल्यापासून आमच्याकडे 2-4 शेळ्या अशा कायमस्वरूपी राहायच्या त्याच्या घरी त्याच्यामध्ये आम्ही नंतर आम्हाला ते पिल्लू जन्मलं आमच्या घरी त्यामधूनच आम्ही समजा आता नंतर आम्हाला कळलं की तो चांदवाला आहे. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता? अजय ज्ञानदेव दिलवाले, मुक्काम मोरडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. यायचं म्हणल्यावर कसं यायचं? यायचं म्हणलं तर पैठण औरंगाबाद हायवेपासून एक 8 किलोमीटर मध्ये कातपूर फाट्यापासून मध्ये गाव आहे. बोकडाचं वय किती आहे आणि वजन किती असेल? 14 महिन्याचं वय त्याचं आणि वजन साधारण 50 ते 55 किलो. 50 हो. घरच्या शेळीचं? हो घरच्या शेळीचं. सध्या म्हणजे आता सध्या तुमचं शिक्षण किंवा शेती काय व्यवसाय काय चालू आहे? शेतीच चालू आहे. शेतीमध्ये काय काय करत? शेतीमध्ये जोडधंदा म्हणून आम्ही शेळी पालन केलंय. त्याच्यानंतर आमच्या समजा घरी एक असं कवडू जन्मलं ते नंतर आम्हाला कळलं का ते चांदवाला आहे त्याच्यामुळे आम्ही सांभाळ केला त्याचा. शेती बी चालू आहे. म्हणजे हे चंद्रकोर आहे आणि याला चांगला भाव येईल असं का वाटतं? अच्छा मी सरचे व्हिडिओ बघितले त्यानंतर आम्हाला कळलं. आधी काय असं माहिती नव्हतं काही. आणि झालं तेव्हा म्हणजे 2 बोकडं होते का? हो 2 बोकडं होते. एक दोन्ही काळेच एक सेम सारखे होते फक्त यालाच चांदवाला होता. चांद होता फक्त. दुसऱ्याला चंद्रकोर नाही नाही विकतानीच कळालं आम्हाला. दोन्ही विक्रीला गाडी तर त्यावेळेस ते घेणार म्हणे का याला राहून द्या म्हणे तुम्ही सांभाळ करा म्हणे. मग नंतर आम्ही व्हिडिओ बघितले मग नंतर कळलं आम्हाला. काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय नाही जे आपल्या घरी जन्मलेलं आहे त्यामुळं आपण जे ते आपल्या नशिबानं एक हाऊस बनवून एक जे येईन ते समोर समोर ज्याला हाऊस आहे त्यांनी यावं समोर समोर करून. म्हणजे तुमच्याकडचे मुख्य पिकं कोणते आहेत आणि किती एकर शेती आहे? कसं? मोसंबीचे झाड आहे, कांदा लावतो आम्ही, ऊस आहे त्याच्यावरतीच. कांद्याचं उत्पादन कसं असतं? कांद्यात चांगलं उत्पन्न आहे आम्हाला. 1 एकरी 150 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज बसतं. हो 2-2.5 एकर कांदे नंतर सरकी लावणार त्या क्षेत्रामध्ये. घरीच असतात समजा याचं रोजचं संगोपन कसं करतात? दिवसभराचं नियोजन कसं असतं? दिवसभर शिवरी घास आहे पाठीमागं. शिवरी घास एक वरण मूर घास तयार केलेला आहे आणि गिन्नी गवत आहे आणि पलीकडे मेथी घास आहे. ते घासच त्याच्यावर आम्ही सोडत नाही काहीच नाही बंदिस्त बांधूनच राहतं. हे करत करत ते जन्माला आलं म्हणून व्हिडिओ केला. हो.